नमस्कार, मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कुंभ राशी. फेब्रुवारी महिन्यात तुमचं राशी भविष्य काय असणार आहे. तुम्हाला कोणता शत्रू तुमच्या चेहऱ्यासमोर येणार आहे किंवा तुमच्या आयुष्यातून कोण निघून जाणार आहे याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. फेब्रुवारी 2026 कुंभ राशीच्या मित्रांनो, हा एक महिना तुमचं मन हलकं करणारा वाटेल, पण जगात तुमची झोप उडवणार आहे. कारण या महिन्यात जे तुम्ही वर्षानुवर्ष मनात दडपून ठेवलं होतं, ते प्रश्न तुम्ही टाळत होता, ज्या गोष्टी वेळ येईल तेव्हा पाहू असं म्हणत होता, त्या सगळ्यांचं उत्तर आता फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला मिळणार आहे. कारण तुमचा शनी तुमच्या राशीत बसून तुमची परीक्षा घेतोय. तो शिक्षा देण्यासाठी नाही, तर तुम्हाला आधीपेक्षा दुप्पट मजबूत बनवण्यासाठी. या फेब्रुवारी महिन्यात कोणाचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल आणि कोण तुमच्या आयुष्यातून शांतपणे निघून जाईल आणि कोण अचानक तुमच्या समोर देवदूत म्हणून ठरेल, हे सगळं तुम्ही स्वतः अनुभवाल. हा महिना नुसतं भविष्य बदलणार नाही, तर तो तुमच्या विचारसरणीचा बदलणारा काळ असणार आहे. जर तुम्ही कुंभ राशीत असाल तर सध्या तुमचं मन अस्वस्थ असेल, निर्णय घ्यायला भीती वाटत असेल किंवा आयुष्य अडकलेले वाटत असेल. फेब्रुवारी 2026 अशा काही घटना घडणार आहे ज्यानंतर तुम्ही म्हणाल आता मागे वळायचं नाही. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यात आर्थिक स्थिती कशी असणार आहे. फेब्रुवारी 2026 तुमच्यासाठी पैशाच्या बाबतीत चाचणीचा महिना असणार आहे, पण ही चाचणी अपयशाची नाही, भविष्यातील स्थैर्यासाठी आहे. या महिन्यात ग्रहाची रचना अशी आहे की पैसा येईल, पण तो टिकणार तुमच्या हातात असणार आहे. अचानक पैसे येण्याचे योग. फेब्रुवारीच्या पहिल्या आणि शेवटच्या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांसाठी अनपेक्षित धनलाभाचे योग तयार होत आहेत. जुने अडकलेले पैसे, थांबलेले पेमेंट, बोनस, कमिशन किंवा साईड इन्कम, कुटुंबाकडून आर्थिक मदत. विशेषतः 30 वर्षावरील कुंभ राशीच्या लोकांना पैशाबाबत मोठा दिलासा मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्यात केलेली चूक मार्च-एप्रिलमध्ये त्रास देऊ शकते. गुंतवणूक व व्यवहार. फेब्रुवारी 2026 नवीन गुंतवणूक करताना अतिशय सावध राहा, कारण शेअर मार्केटमध्ये उतावळेपणा नको. फसव्या स्कीम टाळा. मित्रांच्या सल्ल्यावर पैसे लावू नका. जुन्या सुरक्षित गुंतवणुकीचा लाभ होईल. दीर्घकालीन प्लॅनिंग फायदेशीर ठरेल. हा महिना मोठा रिस्क घेण्यासाठी नाही, तर पैसा सावरण्यासाठी ठरणार आहे. उधारे आणि फसवणूक यांच्यापासून सावध राहा. राहूच्या प्रभावामुळे फेब्रुवारीत फसवणुकीचे योग तयार होतात. लक्षात ठेवा, या महिन्यात तुमचा विश्वासात तुमचा तोटा ठरू शकतो. त्यामुळे कुंभ राशीच्या मित्रांनो, फेब्रुवारी 2026 पैसे येणार आहे, पण तो टिकेल की नाही हे तुमच्या शहाणपणावर अवलंबून असणार आहे. संयम ठेवा, हिशोब ठेवा आणि गरज नसलेल्या ठिकाणी खर्च टाळा. कुंभ राशीच्या मित्रांनो, या महिन्यात स्वतःवर नियंत्रण ठेवले तोच येणाऱ्या महिन्यात आर्थिकदृष्ट्या सर्वात मजबूत होणार आहे. नातेसंबंध व विवाह योग. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, फेब्रुवारी 2026 तुमच्या आयुष्यातील नात्याची खरी परीक्षा घेणार आहे. या महिन्यात नाती तुटणार नाहीत, पण खोटी आवरण नक्की तुटणार आहे. कारण ग्रहाची रचना अशी आहे की जे नातं फक्त सवयीवर टिकलं होतं ते अस्वस्थ होईल आणि जे नातं मनापासून जोडलेलं होतं ते अजून घट्ट होणार आहे. तर विवाहासाठी कुंभ राशीच्या मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यात जीवनाचा संवादाचा अभाव ही सर्वात मोठी अडचण ठरू शकते. शक्य घटना. जोडीदाराच्या बोलण्यात कडूपणा जाणवेल. लहान गोष्टी मोठ्या वाटू लागतील. मीच जास्त देते अशी भावना निर्माण होईल. पण लक्षात ठेवा, हा काळ भांडण्यासाठी नाही, एकमेकांना समजून घेण्यासाठी त्याचा तुम्ही उपयोग करा. जर तुमचे प्रेमसंबंध असतील तर फेब्रुवारी 2026 प्रेमात अडकलेल्या कुंभ राशीच्या लोकांना एक मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. नातं पुढे न्यायचं की थांबवायचं. लग्नाबद्दल स्पष्ट बोलणं. विश्वासाची खरी परीक्षा. तिसऱ्या व्यक्तीमुळे गैरसमज निर्माण दूर होऊ शकतात. इशारा. गोष्टीवर विश्वास ठेवू नका. समोरासमोर बोलणं हाच एकमेव तुमच्याकडे उपाय असणार आहे. तर विवाह योग. फेब्रुवारी महिन्यामध्ये कुंभ राशीच्या मित्रांसाठी विवाहाचे ठोस योग तयार होत आहेत. विशेषतः 27 ते 35 वयोगट आहे, ज्यांचा विवाह वारंवार पुढे ढकलला गेला.
ज्यांच्या आयुष्यात अडथळे येत होते, या महिन्यात स्थळ निश्चित होणं, घरच्यांची मान्यता मिळणं आणि एंगेजमेंट किंवा बोलणी लग्न ठरू शकतं. मात्र घाईघाईत निर्णय घेऊ नका. गुरुची कृपा साथ धैर्य देते, पण संयम ठेवा. जुन्या नात्याचा प्रभाव. केतूच्या प्रभावामुळे जुनी नाती, जुने प्रेम आठवणीच्या स्वरूपात परत येऊ शकतं. अचानक कॉल, मेसेज, आठवणीमुळे गोंधळणं, पण हे परत येणं भविष्याची नाही तर शिकवण देण्यासाठी तुम्हाला अनुभव मिळणार आहे. नातेसंबंध सुधारण्यासाठी काही उपाय सांगणार आहे. शुक्रवारी पांढऱ्या वस्तू दान करा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. जोडीदाराशी एकत्र मंदिरात जा. रागाच्या भरात शब्द वापरू नका. शेवटचा संदेश कुंभ राशीच्या मित्रांनो, 2026 फेब्रुवारीमध्ये तुम्हाला नात्यामध्ये खोट प्रेम काढून टाकायला शिकवतो. पण जे खरं आहे ते या महिन्यात आणखीन मजबूत होणार आहे आणि जे टिकण्यासारखं नाही ते शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जाणार आहे. विश्वास ठेवा, कारण जे नातं शनीच्या परीक्षेत पास होतं तेच आयुष्यभर साथ देतं. शत्रू व विरोधक. कुंभ राशी फेब्रुवारी 2026मध्ये तुमचा सर्वात मोठा शत्रू तुमच्यासमोर नाही तर अगदी जवळून वार करणार आहे. हा महिना शत्रूला ओळखून देणार आहे. जे लोक आत्तापर्यंत आपले वाटत होते तेच आता या महिन्यात तुमची परीक्षा घेतील. लपलेले शत्रू उघड होणार आहेत आणि राहू आणि शनीच्या प्रभावामुळे फेब्रुवारीत लपलेले शत्रू तुमच्यासमोर स्वतःहून येणार आहेत. तर महत्त्वाचा इशारा काय असणार आहे, तर या महिन्यात प्रत्येकावर विश्वास ठेवू नका आणि प्रत्येक गोष्ट सांगण्याची गरज नाही आहे. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, लोकांची स्पर्धा वाढलेली आहे. सहकाऱ्यांकडून ईर्ष्या मिळेल. वरिष्ठांकडून चुकीची तक्रार येऊ शकते. तुमचे श्रेय दुसऱ्याला घेण्याचा प्रयत्न करू शकतात. पण चांगली बातमी हीच आहे की शनी तुमच्या बाजूने असणार आहे. तुम्ही शांत राहिलात, पुराव्यासह बोललात तर शत्रू स्वतःच उघड पडेल. वैयक्तिक आयुष्यातील शत्रू. फेब्रुवारीत नात्यामधूनही विरोध जाणवू शकतो. नातेवाईकांमुळे वाद, जुने गैरसमज पुन्हा उफाळतील. कोणीतरी तुमचं मन दुखावे. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी प्रत्युत्तर देणे हे शहाणपण नसतं. कधीकधी शांतता हीच सर्वात मोठी शिक्षाही असू शकते. तुमचा स्वभाव. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, 2026मध्ये फेब्रुवारी महिन्यात लपलेला शत्रू सर्वात मोठा शत्रू कधीकधी तुमचा स्वभाव असतो. ज्यात जास्त विश्वास, सगळ्यांसाठी चांगलं करणं, स्वतःकडे दुर्लक्ष करणं. तर फेब्रुवारी 2026मध्ये तुम्हाला शिकवतोय, सगळ्यांसाठी चांगलं राहा पण स्वतःसाठी कमजोर होऊ नका. शत्रुबाधा दूर करण्यासाठी उपाय आहेत. दर मंगळवारी हनुमान चालीसा म्हणा. शनिवारी काळ्या तिळाचे दान करा. घरात मीठ व पाणी ठेवून नकारात्मकता काढा. कोणालाही शिवीशाप देऊ नका. हे उपाय केल्यास शत्रूची शक्ती आपोआप कमी होते. आणि शेवटचा संदेश म्हणजे कुंभ राशीच्या मित्रांनो, फेब्रुवारी 2026मध्ये शत्रू तुम्हाला हरवू शकणार नाही, कारण हा महिना तुम्हाला शहाणा, सावध आणि मजबूत बनवतोय. जो तुम्ही शांत राहून चालतो त्याच्या विरोधात उभे राहणार आपोआप कोसळतात. शनीवर विश्वास ठेवा, कारण स्वतःची मर्यादा ठरवा. तर शत्रू कोण आहे ओळखण्याची 5 चिन्ह कोणती, तर 1. तुमच्या यशावर शांत राहणारा माणूस. जेव्हा तुम्हाला यश मिळतं तेव्हा तो व्यक्ती अभिनंदन न करता विषय बदलतो, तोच खरा शत्रू असतो. 2. तुमच्या गोष्टी दुसऱ्यापर्यंत पोहोचवणारा, हाही शत्रू असू शकतो. 3. तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी करणारा व्यक्तीही तुमचा शत्रू असू शकतो. 4. तुमच्या चुकांवर आनंदी होणारा शत्रूही तुमचा असू शकतो. आणि 5वं चिन्ह म्हणजे तुमच्या समोर गोड आणि मागे कडू, समोर कौतुक मागे टीका असाही तुमचा शत्रू होऊ शकतो. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यातील हे तुमचं राशी भविष्य असणार आहे, जे तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात कसं राहायचं हे शिकवणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.